भूमिपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आलेल्या मान्यवरांचं आभार ईशान्य मुंबईचे आमचे जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे नवीन संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद भाऊ जाधव आलेल्या मान्यवरांचे आभार मानतील अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी सर्वांचे आभार मानतोय। आज 18 मार्च आहे। गेल्या 14 वर्षापासून आपण 18 मार्च ही तारीख आपली पूर्वतयारी नियोजनची आपली तारीख फिक्स आहे। त्याचप्रमाणे आपण आज 18 मार्च रोजी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। आपण आलात, माझ्या शब्दाला मान देऊन प्रथम मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद मानतो। सालाबाद प्रमाणे याही वर्षी भीम महोत्सव 2025 हा मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरी होणार आहे। या ठिकाणी अजून देखावा माझा काही ठरलेला नाहीये, डिझाईन चालू आहे, परंतु चांगल्यात चांगला असा डिझाईन या ठिकाणी भारताचा संविधानाचा अमृत महोत्सव याची डिझाईन असेल किंवा सध्या चाललेलं आपलं महाबोधी विहार गया येथील त्याची प्रतिकृती करण्याचं काम चालू आहे। डिझायनरशी बोलणं चालू आहे। या 2-4 दिवसामध्ये ते ठरेल आणि त्याप्रमाणे या ठिकाणी डिझाईन बनणार आहे। अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम 9 एप्रिल ते 14 एप्रिल या ठिकाणी आनंदात साजरा होत असतो। मुलुंड मधले आणि मुंबई मधले अनेक सर्व जाती धर्माचे लोक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात आणि त्यांना हा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर जयंती अत्यंत चांगल्या प्रकारे साजरी करतात म्हणून माझं नेहमी ते लोक ॲप्रिशिएट करत असतात, मला नेहमीच स्फूर्ती देत असतात। मला आर्थिक मदत असेल आर्थिक मदत देखील करत असतात, मानसिक काय लागत असेल ते देखील मला करत असतात मदत। अशा या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम अत्यंत सुंदर असा होईल आपल्या सर्वांसमोर मी वचन देतो। आणि आपलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि माझे सर्वच मित्रमंडळी आणि माझे सर्वच ग्रुपचे युवकचे सर्वच तालुक्यातले असतील किंवा सगळेच कार्यकर्ते हा कार्यक्रम यशस्वी करतील। मी मुलुंड तालुक्यातल्या आणि जिल्हा अध्यक्ष अजितभाऊ रणदिवे आणि योगेश भाऊ शिलवण यांना मी या ठिकाणी विनंती करतो की हा महोत्सव यावर्षी आपल्या सर्वांच्या मुलुंडकरांच्या वतीने होणार आहे। कारण तो 6 मार्चला जो कार्यक्रम आपण कालिदास नाट्यगृहामध्ये जो केला तो अप्रतिम कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रामधून त्याची वाहवा होत आहे। कारण की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही चळवळीत काम करत होतो आणि आहे, परंतु इतका भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम 6 मार्चचा जो झाला कालिदासला तो अत्यंत देखणा कार्यक्रम, अखंड हॉल, खुर्च्यावर बसायला देखील जागा नव्हती आणि हॉलच्या बाहेर देखील लोक उभे होते त्या कार्यक्रम पाहण्यासाठी। त्यामुळं हीच बाबासाहेब आंबेडकरांची खरी चळवळ आहे, खरे संघटन आहे। तर या संघटनामध्ये कधी फूट पडणार नाही। आपण या ठिकाणी आपण शपथ घेऊया, मागे कोणी काय केलं त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये, परंतु आपण चळवळीशी प्रामाणिक राहिलं पाहिजे। बाबासाहेबांचं स्वप्न जे आहे ते आपण पूर्ण करू शकत नाही, परंतु थोडं काय ना होईना आपण त्या ठिकाणी ते काम केलं पाहिजे। कुणाच्या मनात काय आपण कुणाला काय सांगू शकत नाही, परंतु बाबासाहेबांची गद्दारी करण्याचं हमेशा गद्दारी करण्याचं नेहमी नुकसान झालेलं आहे। आणि मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून गेले 32 वर्ष रिपब्लिकन पक्षामध्ये एकदम प्रामाणिकपणे काम करतो, त्याची पोचपावती मला आठवले साहेबांनी दिलेली आहे। आणि मी आज या जिल्ह्याचा अध्यक्ष दुबारा आहे युवकांचा। त्यामुळं आम्हाला याच्यापेक्षा अधिक मान सन्मान कोण देऊ शकतो तर आम्हाला समाजातले माणसं देऊ शकतात। आणि माझे मित्रमंडळी जे आहेत आज या ठिकाणी अनेक जाती धर्माचे लोक अनेक पक्षाचे लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि मला इतकं म्हणजे गोड म्हणजे एवढं हे बोलतात की बाबा अरे विनोद किती चांगला कार्यक्रम करतो, कसं काय अरेंज करतो, पैसे वगैरे काय, एवढं तुमच्यासारखे लोक आहेत मला पैसे देतात। तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम एकदम देखणा होणार आहे। आपल्या सर्वांचं पुन्हा मनापासून आभार। या ठिकाणी नरेश डेकोरेटर आहेत आमचे, हे यावर्षी या पूर्ण कार्यक्रमाचं डेकोरेटर जे आहे ते काम करणार आहेत। आमच्या इथं राजू भाऊ आहेत आमच्या मलारचे मित्र, या ठिकाणी लाईटीची पूर्ण रोषणाई चेक नाक्यापासून तर आपल्या गोडाऊन पर्यंत करणार आहेत।
असे आमचे सर्व ठरलेले कॉन्ट्रॅक्टर आहेत। गेल्या अनेक वर्षापासून ते कॉन्ट्रॅक्टरशी माझे संबंध आहेत। या सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि माझ्यासोबत काम करणारी सर्वच टीम, कुठलाही त्यांना नावाचं पडलेलं नसतं, फोटोचं पडलेलं नसतं। आणि मी जे बोलतो, मी काय म्हणजे विरोधात काय काम करत नसतो, पण समर्थनात काम करतो। पण मला कधीच विरोध कुठल्या गोष्टीचा त्यांनी केलेला नाही, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो। या ठिकाणी आमचा रुपेश होता, रुपेश पटेकर यांनी देखील या कार्यक्रमाला यायचं होतं। रोहित पवार होता, यांनी देखील या कार्यक्रमाला यायचं होतं, आले नाहीत। ते जरी आले नाही आज नाही उद्या त्यांना त्यांची समज भेटल। मी त्यांचा मोठ्या भावाप्रमाणे आहे, कारण माझा तेवढा हक्क आहे त्यांच्यावर। परंतु ते देखील या कार्यक्रमामध्ये मी प्रयत्न करेन येण्याचा, का तुम्ही या म्हणून आपण सर्वांचा मनापासून आभार मानतो। आणि या ठिकाणी हा कार्यक्रम जो भूमिपूजनाचा आहे, पूर्ण समारंभ आपण जो पूर्व समारंभ आपण जो घेतोय, तो कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे। आमच्याकडे या यूट्यूब चॅनलचे गायकवाड साहेब प्रत्येक वर्षी हा प्रोग्राम यूट्यूबला दाखवतात, त्यांचा देखील मनापासून मी आभार मानतो। समाजाचे आहेत, समाजासाठी माझ्याकडे 1 रुपयाची त्यांची अपेक्षा नसते, म्हणून त्यांचं पुन्हा मी समाजाकडून मी तुमचा आभार मानतो, धन्यवाद मानतो। हे आमचे कॅमेरामन आहेत, योगेश भाई माझे क्लासमेट आहेत, यांचं देखील मी आभार मानतो। हे देखील या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारचे फोटोग्राफी शूटिंग्स वगैरे करून लोकांपर्यंत पोहोचवतील। आणि होम कॅबल हा होम कॅबल नेहमीच दरवर्षी आम्हाला लाईव्ह दाखवतो, त्यांचं देखील मी आभार मानतो। आणि या मुलुंडमधल्या सर्व व्यापारी वर्गांचं, मार्केटमधले जेवढे पण व्यापारी असतील या व्यापाऱ्यांचं, हॉटेल असोसिएशनचं मी मनापासून आभार मानतो। या कार्यक्रमाला आपण मनापासून मदत करता। मुलुंड पोलीस ठाणे असेल, मुलुंड वाहतूक पोलीस ठाणे असेल, या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। BMC असेल, BMC गार्डन डिपार्टमेंट असेल, MSCB असेल, फायर ब्रिगेड असेल, या सर्व परमिशन काढून मी या ठिकाणी कार्यक्रम करत असतो। आणि हे सर्व लोक, या प्रशासनामधले लोक या कार्यक्रमाला भरभरून मदत करतात, त्याबद्दल मी त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो। आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय, जय संविधान।